लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार 1500 रुपये। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज। लाडक्या बहिणींसाठी आता एक मोठी गुड न्यूज आहे, कारण राज्य सरकार लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करणार आहे। त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 277 कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यास मान्यता दिली आहे। या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारीला वितरित झाल्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी मिळणार याची वाट लाडक्या बहिणी पाहत असताना आता या गुड न्यूजने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। महायुती सरकारने राज्यातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी सुरू केलेली ही योजना प्रचंड लोकप्रिय ठरली। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वेळेत देण्यासाठी सरकारने प्रशासकीय हालचाली वेगवान केल्या आहेत। बजेटमधील तरतुदीनुसार 277 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग झाल्यामुळे येत्या काही दिवसातच पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। ज्या महिलांचं बँक खातं हे आधार सोबत लिंक आहे आणि ज्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण आहे त्यांना हा लाभ विना अडथळा मिळणार आहे। या योजनेचा लाभ कायमचा मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य आहे। मात्र अनेक महिलांनी अर्ज भरताना किंवा ई-केवायसी करताना तांत्रिक चुका केल्याचं समोर आलं होतं। अशा महिलांना आपल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली होती। आता या मुदतीला फक्त 5 दिवस शिल्लक राहिले आहेत। जर या कालावधीमध्ये दुरुस्ती पूर्ण झाली नाही तर एप्रिल महिन्यापासूनचा लाभ हा कायमचा बंद होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिलाय। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे लाभार्थी महिलांच्या संख्येमध्ये मोठी घट झाल्याचं दिसून आलंय। ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशाच पात्र महिलांनी तातडीने आपल्या मोबाईलवरून किंवा जवळच्या सेतू केंद्रातून दुरुस्ती पूर्ण करणं आवश्यक आहे। ई-केवायसी अपडेट नसल्यास फक्त फेब्रुवारीचाच नाही तर पुढील सगळे हप्ते रखडू शकतात। त्यामुळे 31 मार्चची वाट न पाहता महिलांनी तातडीने आपलं स्टेटस तपासून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। जर तुम्ही देखील ई-केवायसी केलेलं नसेल तर पटकन करून घ्या आणि आपल्या लाडक्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा।